आपण आजचा 5वा दिवस आहे आपला आमरण उपोषणाचा. रात्री काय झालं, खाली बस, की आपलं उपोषण व्यवस्थित चाललं सगळं. रात्री काहीतरी शुगर आपली 60 झाली. त्याच्यानंतर 2 घंटे तपासली, म्हणजे रात्री 11च्या टायमाला बहुतेक तिसरा पारा काहीतरी 60 होती आणि रात्रीच्याला 11च्या दरम्यान तपासली त्यांनी. टाईम नाही सांगता यायचं मागं पुढं असं. ते 58 काय झाली. 58 काय झाल्यामुळे त्यांचं म्हणणं आलं शरीराला काहीतरी धोका आहे, आमचं येतं काय. आणि BPB काय 70, 80, 90 असा काहीतरी 60 काहीतरी होत नक्की मला नाही सांगता यायचं. मग आपल्या लोकांनी काय सुरू केलं, उपोषण सोडायचं. इथं मी मंडप रात्री गज भरलेला होता. रात्री पण मला थोडं कमी पण कळत होतं, ते त्रास होत होतं मला त्याचं. पण माझं म्हणणं काय असतं माहिती आहे का, करायचं तर ते बिघडी नको, खरं काय ते करत जाऊ. खोटरडेपणा नको. एवढी मोठी जाती, एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा आहे, खोटरडेपणा नाही करायचा. यांनी 20-30 जणांना धरलं मला दाबून आणि सलाईन लावली. हवा की सलाईन रात्री लावल्यामुळं मग कायच उपयोग नाही ना. काय उपयोग आहे त्या उपोषणात? सलाईन लावली सरकारला माहिती आहे, आता हे मरत नाही आणि काय होत बी नाही. बरं सलाईन लावलं इथं झोपून तरी काय करू? नुसतं झोपायचंच काम आहे. मग समाजाला येड्यात काढल्यासारखं. सलाईन काहीच होत नाही. आपल्याला कडीला लावायचं आहे मराठा आरक्षण. आणखीन 2-3 दिवस 2-4 दिवस जर काढले असते तर कोणत्या तरी टोकाला ते आलं असतं. पण तुमची माया मला काय बसून देत नाही. इथल्या मंडपातल्या बसल्या लोकांचं म्हणणं होतं ते आरक्षण 2-4 महिने लेट भेटलं तरी चालतंय, आम्हाला तुम्ही पाहिजे. आता असं म्हणल्यावर मी तरी काय करू? मग त्यांनी तिथं समजलं की दाबून धरलं, मला सलाईन लावल्या, मला हलता नाही आलं. त्यांचं म्हणणं आहे मग ते तुम्ही असले तर सरकार ठेप्याला चालणार आहे, तुम्ही असले तर मराठीची एकजूट राहणार. नसता मराठा समाजात सैरा भैरा होतं. मराठा समाजाला काय सुचत नाही. ते असे येड्यासारखे होते, नुसते रडत येत. सगळी एकजूट फुटून जाईल. तुम्ही पाहिजे, तुम्ही उपोषण करायचं नाही ना. आता ते सोडा. कसं लढायचं सरकारसंग, काय करायचं तुम्ही आम्हाला पाडायचं सांगा. तुम्ही मानता आणि त्याला आम्ही पाडतो. आमच्या बापाला जरी पाड म्हणले तरी आम्ही निवडणुकीत पाडीत. मग भाजप, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी हे तर विषयच नाही म्हणतात आमच्या पुढं. तू काही करा पण तुम्ही उपोषण सोडा. तुम्ही फक्त रस्त्यावर राहा. तुम्ही समाजात राहिले की लोकाला ताकद येते, बळ मिळतंय, एकजूट राहा. तुम्ही सोडा. माझं म्हणणं होतं उपोषणात ते बेतेत माझी शक्तीच ती आहे उपोषण. या शक्तीमुळं समाजाला काय ना काहीतरी मिळालं. माझं जीवन सार्थक लागलेलं आहे. मायबापा, मी जे जन्म घेतला माझा सार्थक लागला. काही ना काहीतरी मी समाजाला आरक्षण देऊ शकलो. पुन्हा फुलाचे पाकळे आरक्षण देऊ शकलो. समाज एक करू शकलो. मुलीला मोफत शिक्षण देऊ लागलो. कित्येक तरी पोरं नोकऱ्याला लागू शकलो. कधीच ओबीसीतून न मिळणारं मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकलो. मी समजा उद्या बी सरकारने मला मारलं किंवा मी मेलो बी तरी माझं जिंदग सार्थक लागलेलं आहे. मी माझे जीवन वायाला जाऊन दिलेलं नाही. मी माझ्या समाजाच्या कामी माझं जीवन लावलेलं आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं होतं आहे शक्ती माझी उपोषण. एकीकडून सगळा मराठा समाज जरी आला तरी कमीही करतील इतकं उपोषणाला बेत येते. मला वाटायचं एक 4-2 दिवस आणखीन ठेवलं असतं तर कडीला लागलं असतं. आणि ठीक आहे, आता तुम्ही सलाईन लावली समाजानं, मला काय करता येईल ना आता. मग ते लावल्यावर असंच बसण्यापेक्षा मग मीच निर्णय घेतला एकट्यानं. तुम्हाला नाही विचारता घेतला, आता विचारतो तुम्हाला की म्हणलं इथं झोपून सलाईन लोक पडून रोग काय मजा आहे. मग ते उपोषण सोडायला बरं ना. मी उपोषण सोडत नाही, आणखी सोडलं नाही.
तुम्ही मला शब्द द्या सलाईन लावायचे नाही तर मी उपोषण धरतो, आणि तुम्ही जर म्हणत असले सलाईन लावा तर ते उपोषण करण्यात काही उपयोग नाही. काय म्हणणं आहे तुमचं सांग? कारण मग काहीच उपयोग नाही ना, सलाईन लावून काहीच उपयोग नाही. बिना सलाईनचं मी करतो, मग ते कसं आरक्षण देत नाही मग मी बघतो. पण हे सलाईन लावून म्हणलं नाही, हे उगं पडून राहायचं का नाही. सलाईन लावली एकदा की काहीच होत नाही, मग सरकार भेद बी नाही. म्हणून मी मग असा निर्णय घेतला, तुम्ही म्हणता सलाईन लाव तर काय डॉक्टर म्हणून 2-4 दिवस दवाखान्यात राहतो ते सोडायला बरं, हे आम्हाला उपोषण स्थगित करून टाकू. काहीच उपयोग नाही ना मग त्याच्यात स्थगित लो. हे व्यासपीठ इथं याच्यात घ्यायचं सांगू यांना इकडं, आता पुढची तयारी करायची. त्याच्यामुळे हे मंडप बी उगाच खर्च व्हायला लागला, हे बी काढून ठेवा. आणि बऱ्याच जणांना हे मोकळं बी पाहिजे, त्यांच्या रोम पोटं दुखत येतच. मराठ्यांपेक्षा मराठ्याचे असून सुद्धा त्यांना दुसरेच मोठे आणखीन बी म्हणतोय आम्ही, आणखीन काय चाल जाय नाही, हळूहळू चालूच. त्याच्यापेक्षा काय मला नाही सहन. त्यापेक्षा हे स्थगित करू, इकडं कडीला लावू, पैठण फाट्यावर मराठ्यांचं काम सुरू राहील, त्याचं कार्यालय बनवू. हे खर्च विलय होतो या मंडळाचा, त्याचा हे काढू सगळं. काम सुरू बी झालंय तिथं. यांचं खूपच इकासारा खाड्याला आहे, अनेक रखडे कामान धामाचं. कोणाकोणाला पाठीचं गावकऱ्याला माहिती ते रातची बी. आपण आता मला बोलायचं नाही त्या विषयात. गावाचं लय मोठं योगदान या समाजासाठी. हे गाव पवित्र आहे, या गावानं खूप चीज घेतली, या गावानं रक्त सांडलेल्या मराठ्यांसाठी, म्हणून बोलायचं. पण काही 2-3 जणाला त्याचे काय रक्त फक्त काही कळत नाही. यांना रक्त नाही, गाव नाही, जाण नाही, बहीण नाही, चुलती नाही, चुलत बहीण नाही, चुलत भाऊ नाही, काय नाही. नुसत्या कुरापती करायची. काय होईल कुरापती करून? तो इथं तो तर तुला तर कवाच निवडून देऊन देत नाहीत आम्ही. किती कुरापत कर, गाव लेवलवर सुद्धा नाही येऊन देत तुला. नाटकं करतो का नेत्याचं ऐकून? त्या नेत्याला माहीत होता हल्ला होताना. हल्ला होताना गिदल्यासुद्धा त्या घनसांगी, आज सांगतो मी, मतदारसंघातल्या सुद्धा भाजपच्या नेत्याला हल्ला होताना माहीत होतं. दाताला काढीत होता तेव्हा हरामखोर इथं. हो, आणखीन त्याचं नाव घेतलं नाही म्हणा, नीट राय. त्यामुळे हे स्थगित केलेलेच आपण त्यावेळेस. आता हे सुरू राहणार आहे, गाव सोडून नाही चाललो. परत गावात गैरसमज होईल महिला तुमच्यात, तुम्हाला सोडित नाही मी, तुम्ही काळजी करू नका. उद्या त्या माकडाला संधी नाही द्यायचे म्हणून हे आपलं स्थगित केलेलं आपण मागं केलं तर तसंच आहे. तसंच आहे, सुरू राहणार आहे, फक्त त्याच्यात सुरू राहील. यांचं हे मोकळं करून देऊ त्यांना. आपला मंडप आहे, आपल्याजवळ आपण घेतलेला, गावकऱ्यांनी समाजाने एकत्र घेतलेला, तो पुढं टाकून देऊ. तिथं आपलं राहिलं सुरू. ज्या दिवशी गुलाल उधळण कुठून बी पहिला अंतरवलीतून सुरू होईल शब्द आहे माझा. मला आरक्षण मिळालं, पहिला गुलाल अंतरवलीतच पडत महाराष्ट्रातून, मग बाकीकडे पडत. दादा ते काय काड्या करतात, राहून एखाद बार काय होईल मला नाही सहन होतं. ते कोणत्या टोकाला जाईल, ते कोणत्या टोकाला जाईल. कारण मी हे स्वाभिमानी. मला एखादं जरी म्हणलं ना आमचं गाव लई कटळलं, तर मी तसं तो गावात तुम्ही चल बस तिकडं. मी स्वाभिमानी, मी कोणत्या गावात बसू शकतो. मला काय माझ्या जातीसाठी काम करायचं, पण जाऊ द्या आता, आपलं काय हरकत नाही आहे आपल्याला. नाही ती विषय वेगळा आहे. एवढं सांगितलं सहज. आता काही नाही, ते झालं गेलं. आता ग्रामपंचायत आपल्याकडून झाली, ते सगळं आपल्याकडून आहे आता. पण तरी बी थोडेफार आहेत कुरापती 2-3 दिवसापासून सुरू द्या. सहज कानावर टाकल्या, तुम्हाला माहीत नसतं माता मावल्यांना काय चाललेलं आहे अंधारात. त्यामुळे ते सांभाळून टाकलं. पण त्याला गावात बी नाही यश येऊन देणार आम्ही. त्याला म्हणा ओबीसीला यश येऊन देऊ गावातल्या, पण तुला नाही येऊन देणार. इतकं उलटायचं नसतं जातीवर कवाच. कवाच उलटायचं नसतं. ठीक आहे, चला जाऊ दे, त्या भानगडीत नाही पडायचं मला. मग हे यांनी सलाईन लावल्यामुळे मी ठरवलं की बाबा आपलं स्थगित करू. असं काहीच उपयोग नाही. मी तयारी करेन ना बाबा, इथं पडून राहू तर इथं पडून राहून तयारी नाही होत. तिकडं तयार करून मी 40 आमदार पाडायची तयारी करतो ना, तिथं निघाला. आणि दुसरं महत्त्वाचं सांगतो, हे झालं एक. दुसरं, आपलेसुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही. जसं ग्रामपंचायतमध्ये आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो, तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही, पीक विम्याचे नाही, आत्महत्या झालेल्याचे नाही, पिकाला भाव मिळावा म्हणून नाही, मराठा आरक्षणासाठी नाही, मुस्लिम आरक्षणासाठी नाही, दलित नाही, 12 बलुतेदार नाही, बंजाऱ्याचं नाही, धनगर बांधवांचं नाही. कोणाचा प्रश्न मांडायला कोण आहे विधानसभेला? आपलं
लोकांना सांगा तर करतो का तेवढं, आणि त्याचं असलं म्हणत तर करेल नाही करीत. आपले 40-50 पाहिजे तो वाहक तिथं शेअर असे विधानसभाच बंद पाडी गेली. ते कोणते मतदारसंघ लढायचे, मग इथं पडून रोज तर आपलं ते स्थगित उपोषण केलं पुढं सुरू राहील ना. असं सरकार द्या ना, तर आपलेच सरकारमध्ये घालून लोक सरकार तर असं द्या ना. याच्याबरोबर आणखी मी सांगतो, आजपासून मी कोणाच्याच उत्तराला आता उत्तर नाही देत त्यांना. ठीक आहे, मी गेम लावतो त्यांच्या हात. आता गेम लावतो त्यांना, किती बरळून द्या कोणालाही. ते काही भाजपातले मराठीचे माकडे आहेत ना काही, ते बरळत आहेत, त्यांना काय बरळून द्या. आता त्यांना काय उत्तर देत नाही. आता मी शॉट लावतो आता पाडापाडीची. कोण पाडायचा, काय करायचा, कसा पाडायचा, त्याशिवाय ठेप्याला नाही यायची. त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही याच्यात. ही सलाईन लावली, काय सलाईन लावलं काहीच होणार नाही. उलट जितके सलाईन लागेल तितकी भूक लागेल. हो ना, हसत राहा खुशाल तुम्ही. जितके सलाईन लावले तितकं पोटात तुटत आहे. लय बेकार आहे. नसल्याला भाजीचं वास येतो. नसल्याला इकडं करायची कोणी वड्याची भाजी गेली घेऊन इतका वास आला मला मरणाची भूक लागली इतकी. असं वाटलं माझ्या घुसाला वड्याच्या भाजीचा वास येऊ राहायचा, भाज्या करू राहिली. इकडं लय मरणाची भूक लागते. उपोषण करणारा सोपं नाही आहे. आणि त्यात इथंच आता बघा ते बघा केळं खाल्लेत माझ्यापुढे, ती कसा दम काढायचा. आणि जे उठून चालला त्याला म्हणजे जेवढं टरफल टाक इतकं वर धरते त्याचं. आणि ते टरफल मला दिसत आहे ना, इतकं वर धरते. म्हणजे जेवढं टरफल टाकले तिकडं, जेवढं टरफल टाकले. आणि मी ऐकतो राव इकडं माझ्या जीवाला काय होत असं इकडं काय आहे का नाही. मग मला केळ कसं ध्यानात येत असं आपण एक दोन हाणाव का काय. आणि परत टाका झालं काही म्हणतात ऑपरेशन सुरू आहे इथं खाता आणि खाता कोण तुम्ही, आणि ऑपरेशन सुरू आहे म्हणता तुम्ही. इथं एकदा उपोषण स्थगित, इथं सलाईन लावल्यावर काही उपयोग होत नाही. शरीर सगळं मोकळं होतं. माझ्या तोंडाला 2-3 दिवस इतकं भयानक पाणी येत होतं. सलाईन लावली का ऑटोमॅटिक बंद झालं. त्या सलाईनमध्ये एक जेवल्यासारखीच ताकद असते, एक जेवल्यासारखीच ताकद आहे. काय उपयोग आहे तेव्हा ते बसून ते करून. त्याच्यापेक्षा म्हणलं ते स्थगित करून आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर लढून समाजाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही तयारीला लागा, आम्ही बघतो कसं कळत नाही. माझा उद्देश काय होता ते सांगतो. तुम्ही परत म्हणता मग बसायला बसले. मला काय वाटतं, मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. मी पहिलं उपोषण त्यासाठीच केलं तर सरकारला सावध करायला की बाबा मला आरक्षणात नाही जायचं, देऊन टाका. ते म्हणले होते 1 महिन्याचा वेळ दिला, तरी ते केलं नाही. तर ते एक मीडियात काय म्हणायला लागले, 2 महिन्याचा वेळ मागितला होता. बरं पहिला ते दिलता 13 जून ते 13 जुलै. आता किती होतोय, 13 जुलै ते 13 ऑगस्ट. चला घेऊन टाका जाऊन. समाजाच्या वतीनं मी परस्पर देतो, घ्या द्या 13 ऑगस्टपर्यंत. आता नाही दिल्यावर तर मी नाही का बसत. मी उद्या सकाळपासूनच सुरू केलं. सकाळपासून कशाचं, डॉक्टरांनी सलाईन खोसली की मी सुरू केलेच पाडापाडी, कोण कोणाला पाडायचं. मी बंद नाही करत आता. पण तुम्ही म्हणलातच ना मीडियातून काल शंभूराजे साहेब म्हणले ना, बरोबर भाऊ यांनीच प्रश्न विचारला होता मला की त्यांना म्हणा बाबा 1 महिन्याचं देतं. जाऊ मीडियातून लांबून गोटी खेळू आपण. काय करता मला जवळ तर तुम्ही याय ना लांबून. आता हे मला सांगा, मीडियात खेळायचा धंदा घेऊन ते पहिला गोट्याचा डाव होता बघा, गच्चा झाला की त्याने सगळ्या गोट्या त्याला द्यायचे. तसा खेळ झाला बघा. इकडं कुणीच याय ना, ते मंत्रीच नाही राहिले त्यांच्याजवळ आमच्याकडे यायला. त्यांना वाटतं याला काय बोलणं तर झालंय सगळं. त्यामुळे लांबूनच लोटालोटी चालू होतं. काय म्हणते ना, काळी औषध लावणे जुनी म्हणे बघाय. एकाशे कोण काय म्हटले तर काळी ना काळी लावली औषध, तिकडेच कामात घेणं नाही देणं नाही. जाऊ दे मग आता काय करता, काळी औषध तुम्ही तिकडून लावलं, आम्ही एकूण काळीनाच लावलं. घ्या 13 तुम्हाला दिला आता 1 महिना, ते पण 13 ऑगस्टपर्यंत. चल आपलं बी काय आता तोवर चालूच आहे ना. दिलाय म्हणजे काय, त्याला दिलाय म्हणजे काय, असा जाणारच आहे तेव्हा. असे 8-10 दिवस गेलेच ना, ते 7 आणि हे 11 दिवस असेही गेले. नाही हा म्हणे तर 6 म्हणलं बरं. म्हणजे त्यांचं म्हणायचं काम नको, 2 महिने मागले तुम्ही कुठं दिली, म्हणजे माझ्या डोक्यावर खापर फोडायला नको.
त्यांना दिले आता 2 महिने तुमच्या साक्षीने एवढे वेळ जाऊन आपलं काम तर सुरूच आहे, काही बंद नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू. असं उपयोग होत नव्हता सलाईन, म्हणून मी ते स्थगित करायचा उपोषण निर्णय घेतला. आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत, मी इथं नसताना मंडप सांभाळत्या, रात्रभर हे सोपं नाही. महिला माणसात आहेत, पण शेवटी विशेष महिलांचं असतं. त्या रातभर थंडी असो, पाऊस असो, खूप काकडत पडतात रे इथं, एवढं डास ते काकडत पडतात, नाही उठत इथंच पडत. जाणीव आहे, बोलून दाखवल्यानेच मोठे पण नसतं. त्यांचं आणि मार लागलेल्या महिलाचं काय योगदान आहे तुम्हाला हे आरक्षण मिळाल्यावर सांगेन मी आज नाही. त्या महिलाचं याचा अर्थ काय माणसाचं नाही असं नाही, पण शेवटी महिला महिलाच असतात. त्यांच्या जागी त्यांचा सन्मान योग्य आहे की मार लागलेल्या महिला आणखी सुद्धा एकीचं मागे सरकारलेलं नाही, आणि ज्या मंडप सांभाळतात त्याही महिला हटलेल्या नाही. त्यांचं योगदान मी जिवंत आहे तो व्हायला नाही जाऊ देणार हे शब्द आहे त्यांना माझा. आणि आज उपोषण त्यांचंच हातानं सोडायचं, काय कोणाला मान द्यायचं रे? ते उपोषण सोडायचं आणि ते म्हणतात मी लय मोठा जोर राहतो, तेवढेच हाताला बोलून घेते. मग आपल्या काय बाहेर हातानं सुटून दे तो तरी काय कुठं दरबारीनाथ मा त्यासाठी त्यांच्याच हाताने आपण सोडणार आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो की सरकारला मी कशातच गुतत. या देवेंद्र फडणवीसने एक डाव रचला आहे. मी काहीच केलेलं नाही, माझ्याकडं कोणाचे पैसे डोबिलेले नाही आहेत. मी 100 राजे महानाट्य दाखवलं होतं आम्ही 2-3 जणांनी. त्याच्यात आला तोटा, काय करावं मग डोक्यात दगड घालतो आता. आमच्या 8 आणाने त्याला 20-25 वर्ष झाली त्या विषयात, 15-16 वर्ष झाली. तेव्हा 25 वर्ष असताना आम्ही पट्टेच ना, हाय का अक्कल फक्कल काही आम्हाला नाहीच ना. ज्याचं नाटक होतं तेवढं अक्कल बाजू त्याने राईट नाही लावलं आम्हाला. बरं कारण त्यांना दोष देत कडा आम्हाला बी होता. म्हणलं आमच्या राजाची त्याला दाखवायचं आम्हाला. आणि मराठवाड्यात त्या टायमाला कोणी हिंमत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायची. काय म्हणलं आपण दाखवू महानाट्य, आपला राजा आहे, सामाजिक परिवर्तन होईल, सामाजिक विचार होईल, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे, दाखवायला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, का नाही दाखवायचा ना. आम्ही लावून धाडच. आता आला तोटा त्याच्यात काही पैसे चोरले काही ना, असं झालं की ज्याच्या हातात गोणी होती पैसे ते तिकडे घेऊन पळलं. आता पहिलं काढून उपयोग नाही, माझ्या संख्या पोराला सगळ्याला माहिती खरं काय. ज्याच्या हातात पडेल तेच खायचा आणि तेच प्यायचा बिया. ते हॉटेलला माहिती आहे सगळ्याला कोणचं आहे. ते असं होत गेलं ते आलं. मग नंतर काय ठरलं, आम्ही 3 जण होतो त्याच्यात. उदाहरणार्थ 3 जण भावंड होतो. आता काय चूक कोणाचे काय ते काढीत बसण्यापेक्षा आम्ही 3 जण त्याच्यात होतो. म्हणलं घ्या तोटा वाट, म्हणलं घ्या काय करता द्यायला तर कोणाजवळ काय राव, नुसतं वाटून घ्यायचं काम होतं, दुसरं काहीच नाही. मग मी म्हणलं मी यांचे देतो, ते महाराज म्हणले मी त्याचे देतो. आपण आपल्या जवळची माणसं घेतले वाटून. मग ते 1 जण म्हणला मी नाटकावाल्यात देतो, माझं काहीच नाही तर मी देतो चेक. त्याला दिले त्याला चेक त्यांनी. मग आपण आपले हिस्से द्यायला पाहिजे की नाही. आम्ही आमचे दिले ना, हे रीत सांगत तरी ते लफडं नाटकाचं आमच्यात गुतील. हे दिलेलं असून आम्ही याच्यातले दिलेले त्यात साक्षीदार आहेत ना आमच्याकडं, असं काही नाही. मग आता ते द्यायला पाहिजे की नाही. त्यांनी दिलं आमच्या काळात रचलं होतं. कुणी? देवेंद्र फडणवीसनी. देवेंद्र फडणवीसनीच का म्हणतो मी, त्याचं कारण आहे. 13 वर्ष झालं काहीच नाही हो. त्याची चिठ्ठी नाही आमच्याकडे कुठे म्हणून मिळणे आमच्या ते ध्यानात सुद्धा नव्हतं राहिला. आता काय केलं वॉरंटच आलं. आधी नोटीससाठी दिसायचं काय येतात कारण आपल्याला तेवढी अक्कल आहे राव. एक नोटीस ना डायरेक्ट वॉरंट आलं. मी म्हणलं जाऊ दे, कायद्याचा, न्यायपालिकेचा, न्याय मंदिराचा, कोर्टाचा सन्मान केला पाहिजे आपण. गुपचूप जाऊ म्हणलं. मला पुण्याचे लोक इतके बोलले मी गपचिप गेल्यामुळं. ते म्हणले तुमच्या जीवाला धोका आहे आणि घे तुम्ही गपचिप करून आले. म्हणलं बाबा न्यायालयाचं काम होतं, न्यायालयाच्या आवरात उगं पोरं जमायला नको. लय पोरं जमले पुण्यासारखा मराठा इतका एक झालेला त्यांनी मुंबईला जाताना दाखवून दिलेलं. शहराचे बाप शहर आहेत ते. आणि ते म्हणलं माले हे जर लय जमले तर उगाच न्यायपालिका पुढं नको म्हणून मी गपचिप गेलो का नाही. जामीन घेतली की नाही, आता सन्मान केला, आता डबल काय
आता डबल काय. त्याच वेळेस मला कळलं होतं हे जुना मॅटर महा फसवणूक केली म्हणून देवेंद्र फडणवीस उचकून काढलं. पण त्यावेळेस मी तोंडावर शब्द घेतला की मीडिया नाही घेतला, म्हणलं जाऊन द्या. आता काय घ्यायला लागलो, मी जामीन करून आलो. आता कोर्टाचं काम काय आहे की टप्पे पाडून देणं बाबा, किंवा याला नोटीस देऊन बोलून घेणं. आता बी नोटीस नाही मला, म्हणजे आता सुद्धा नाही. ती जामीन करून आल्यापासून आत्तापर्यंत मला नोटीस नाही कसलीच. डायरेक्ट अटक वॉरंट काढ. म्हणजे पोलिस कोणाच्या हातात आहेत, देवेंद्र फडणवीस. विधी व न्याय कोणाच्या हातात आहे, देवेंद्र फडणवीसच्या. विधी व न्याय विभागाचं काम काय, राज्यातले कोर्ट चालवणे सगळे, मग कोर्ट यांच्याच हातात आहे. म्हणजे मग यांनी लगेच मला वॉरंट काढा. घेणं नाही देणं नाही, काय असतं नियम, जेवढं आम्हाला करायचं तेवढं. एकतर नोटिसा पाठवणे, त्यांना बोलून घेणे, नाही आले तर त्यांना वॉरंट देणे, किंवा ती कोर्टात प्रक्रिया घेणे आणि सांगणे इतके पैसे इतकाले आले आणि चला देऊन टाका त्यांचे, नाही तर मग तुम्हाला जेलला टाकू. 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या आत तुम्ही जर हे नाही भरले, काय तर टप्पे पाडून देतं ना मान्य न्यायालय. न्यायालय कशाला म्हणते, अन्याय करायला न्यायालय नसतं, न्याय करायला असतं. हो, न्याय करायला असतं. आणि जगात देशात तेवढीच एक राहिली जागा न्याय देणारं न्याय म्हणजे. ते अन्याय करत नसतं, कोणत्या नेत्याचा आणि फेत्याचा ऐकून. हा, नेता फेताच निवडून येऊन देत नाही, तो अन्याय करणार पुढच्या मुंडक्यावर टाकतो त्याला. हे तेवढीच अपेक्षा आहे जनतेला की न्याय मंदिरात न्याय मिळेल. मग आता टप्पे टप्पे माणूस म्हणतो भरू. आता माझ्याजवळ काही नाही भरायला, तुम्हाला खरं सांगतो. माझ्याकडे 1 गुंठा आहे आता तेवढा घरात आहे, ते मी देऊ शकत नाही कारण माझ्या दोष नाही. तरी मी छत्रपतींच्या नावासाठी, त्या इतिहासासाठी मी ते घर लिहून देतो. त्या नाटकावाल्याला मला जा घेऊन मी गायरनात राहिलो होतो. मी तळतळीत सांगतोय, त्याच्यात माझा काही संबंध नाही. म्हणजे पैशात म्हणतो आम्ही इकडे भरलेत आमचे. तरी बी मी कुठंच गुताना म्हणून ह्या देवेंद्र फडणवीसने अशी शाळा केली की मला त्याच्यात अटक करायची. आता यासाठी तर मी गुतत नाही. त्यांचा आता तो लाड, ते बॉका पांधाडे विषय आहे. तेव्हा आत्ता म्हणला मी आमदारकीचा राजीनामा देतो, जरांगे पाटला म्हणा तिथं जा. अरे मी आमदारक्याला ओळ फेकून देतो बस, पैशा माझ्यासाठी आमदारकी मंत्रीच समाज आहे, मराठा समाज. तुला जात म्हणजे नाही कळायची, आम्हाला तुमच्या फक्त चेक करायला लागते तुम्ही मराठ्याचीच आहेत का. कारण जातीतून थोडा फायना माणसाचा रंग ओढितो. मला नाही पाहिजे पद पैसे, हे मला मॅनेज करायला बघायचे. मग काय करायचं, आता मी फसवणूक केली म्हणून मला त्या गुन्ह्यात गुतायचं, माझा संबंधच नाही. आम्हाला त्यात गुतायचं, जेलला टाकायचं. यासाठी मी गुतत नाही, केशीत गुतत नाही, मी ऐकत नाही, मी निष्ठा सोडत नाही मराठा समाजावरती. समाजाला मायबाप मानलं, समाजाला मोठं करायला लागलं. आणि मी तुमच्या लेकराला मोठं करायसाठी दुश्मनी अंगावर घेतल्या. तुमचे समाजाचे माझ्या करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावं म्हणून मी दुश्मनी अंगावर घेतल्या. आणि त्यांनी ठरवलं मला त्यात टाकून द्यायचं, टाकून बी द्यायचं. आणि आज जेलमध्ये लोक असतात त्यांच्या हाताने मारून बी टाकायचं. तुम्हाला एकच सांगतो मी, भाजपचं एकही शीट तुम्ही जिवंत तोवर नाही आलं पाहिजे. मला जर जेलला टाकलं, मला जर यांनी जेलमध्ये टाकलं ना तर तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत मी तर मरू दे रे. मी तुम्हाला एक केलं आणि शांत साथ जगा, एकमेकाला साथ द्या, जातीच्या मदतीत जा, बघायची भूमिका घेत जाऊ नका. कोणाचा बी काय चापट खायचं संबंध नाही, कोणाला पाय लावायचा नाही, पाय पडायचा नाही. 50 बाऱ्या त्या आष्टीत पाठवतात, त्या शिरूरचं सांगतात 1,80,000 मराठा निघाला तिथं. काय ताकदवान मराठा आहे, असं मर्दासारखे जरा बाहेर येत जा ना कुणी अन्याय केल्यावर. खाली माना घालून जगाता काय जगात आहे, जशाच तसं आपण कोणाच्या वाटा जायचं नाही. काय संबंध कोणी वाटा गेल्यावर रे, कसा जन्म घेतला तुम्ही क्षत्रिय मराठ्याच्या कुळात. आपण कोणाच्या बळात वाटा चाललो का, जाणार असले तर उगा बघायचे भूमिका घेतात.
कोणाला काही बोलायला लागलं मदतीला तर जा, मी म्हणतो तुम्हाला दांडके घेऊन जा, इथून पुढे सावध राहा. आणि काय करायचं नाही देवेंद्र फडणवीस लागू द्या, कारण कोर्ट त्याच्या हातात आहे, मंत्रालय त्याच्या हातात आहे, गृहमंत्री म्हणजे ते म्हणजे पोलीस त्याच्या हातात, काय करायचं करून दे. मी व्याज नाही जेलला जायचं, तू न्याजा बरं म्हणा जेलला, मग तो सांगत होत कसा कसा असतो ती, तू न्याजा बरं. बरं सांस्कृतिक विभाग कोणाकडे, त्याच्याकडे. हे सांस्कृतिक कार्यक्रम होता महानाट्य. काय अडचण आहे सांस्कृतिक मंत्रालयाला भरायला, ते कोणातरी कार्यक्रम होता मध्ये पुण्याला मुंबईला धर्माधिकाऱ्यांचा कोणत्या अमित शहा आले होते, हजारो करोडो रुपये घातले, आमच्या बापाचे पैसे होते सांस्कृतिकच्या नावाखाली. तमाशाला सुद्धा घातले, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून तमाशाला सुद्धा देता येते. मग तर हे महानाट्य होतं, शंभराचे महानाट्य, हा मला तोटायला टाकायचा गौरव का मारायला लागले का सांस्कृतिक मंत्रालय देवेंद्र फडणवीस, आणि जेलला टाकायला नाही घाला मला. हां छत्रपती चालते तुम्हाला, समुद्रात छत्रपतीचं स्मारक व्हावं, आमचं सरकार यावं, तुमचा बाप बी येतो देऊ मुंबईचा, तुम्ही बापच मानलंय त्यांना, ते येतं मग ते चालतं आहे का नाही, मग ते जमतं. मग छत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी का सरकार का पिच्छे आगे चलो, आहे काहीतरी त्याला कडून काहीतरी म्हणजे काहीतरी तयार केलं त्यांनी ते वाक्य, तेव्हा छत्रपती चालते. मग छत्रपतींचा इतिहास दाखवला, त्याचा तोटा आला, ते सांस्कृतिक काम आहे. सांस्कृतिक मंत्रालयाला जमत नाही का, सांस्कृतिक मंत्रालयाला भरायला जमत नाही, कुठे गेलं, काय भरतंय नेमकं सांस्कृतिक मंत्रालय, करतंय काय काम महाराष्ट्रातलं, नेमकं काय काम करतंय. मी बघतो ना आता 20 वर्षात त्यांनी पुन्हा कोणाचे भरले, जरा शोध घेतो, ते नाही जमत का. आणि काय वाईट केलं मी, चल ए फडणवीस चल टाक मध्ये मला तू, हो तुला तरी मी काय जातीच आहे कळत, तुला पहिल्या दिवसात भेटला असणार, तू तर एक तर 89,000 मतांनी निवडून आलेला आहे. हो हा लय नाही, मी काढला शोध आता नागपूरचा 89,300 काहीतरी, 400 का 544 काहीतरी, आणि तेवढे तर मराठी असते ना बेटे पठ्ठे. दरे करत घोरे करते मी घर, मी त्याच्या नादी लागला तर राहतो मी काही 420 आते ती तमाशातली उगा कर म्हणून करते ती मावशी, नुसते न घालायचंच काम आहे तिला शिवाकडी. उगर बोलत राव मला, मी त्याला काही बोललो नाही. 2 दिवस नीट बोलत, 2 दिवस असं वाकडं तिकडं बोललं होतं, दिवशी केलं का हात भरती ते भाऊ म्हणलं, मग मी भाऊ म्हणलो त्याला. 2 दिवस बसलं कालपासून पुन्हा काय उकरून काढायला चालू केलं तिने, ची मावशी सगळं दिसते बी तशीच, काही नाही फक्त सोड नाही त्याला, सोड टाकलं म्हणून नसतं गाडी लोटांगणच काम राहिलं. काय कसले संभळे चित्र आहे फडणवीस साहेब, सगळं भाजप संपत आले, आणि त्याने अभियान सुरू केले, हे मला गुतायचं ट्रॅप. ते म्हणलं त्याशी मी अभियान रचणार आहे आता, हे मला जेलात टाकायचं, आणि टाक बरं टाक मला जेलमध्ये, मला जायचं जेला. बघतो मी का आनंदाने जातोय, तुम्हाला सांगतो सगळ्या मायबाबा, मी छत्रपती शंभूराजांचं महानाट्य आम्ही दोघा तिघांनी दाखवलेलं आहे. काही अपमान नाही, माझ्या राजाचा इतिहास दाखवला आहे, त्याचा शान आहे मला. आणि तोटा त्या बदल्यात देवेंद्र फडणवीसने मला जेलात टाकलं. आनंदाची गोष्ट आहे, औरंगजेबाने बी शंभूराजांना जेलात टाकलं होतं, आणि त्यांचे हाल यातना करून त्यांना मारलं. एकच उद्देश होता, धर्म बदला. माझ्या शंभूराजाने धर्म नाही बदलला, देहाचे तुकडे तुकडे झाले पण नाही बदलला. देवेंद्र फडणवीस मला आत नेऊन मला गोळ्या घालायला लागून आतल्या लोकांकडून, पण मी राजासाठी आणि माझ्या राजाचा इतिहास दाखवला म्हणून जेलमध्ये बलिदान द्यायला तयार, पण एक येलचा सुद्धा मागा तयार नाही. कर तुला काय करायचं फडणवीस कर, मी बी काय वाईट केलं नाही. तुझी परंपराच आहे दादा, तुझी परंपराच आहे पहिल्यापासून, परंपरेनुसार तुम्हाला चालणे फडणवीस आहे. हा दुसऱ्याच्या गळात फास गुतीने ही परंपरा आहे तुमची. बाकीचे देवबाप्पा चांगले तर आता आमच्या गावाने आम्ही गलोगली देवबाप्पा देवाचं दर्शनाला जातात, गावकरी देवाचं दर्शनाला जातात. त्या टायमाला महाराजाला होत्या, जर देवबाप्पा जर गल्लीने चालले, देवबाप्पा जर गल्लीने चालले तर आपले लोक काय म्हणतात, पाय पुढे देवा. देवबाप्पा म्हणतात कल्याण, म्हणजे एवढं चांगलं राव आमचं.
अरे हे देव बाप्पा कोण येऊन करतात करून मला जेला तर टाकायचं म्हणते. परत म्हणते जातीवर बोलतो आणलं की नाही उकरू, काय गरज होती का? ही केस माझ्या मागे विनाकारण लावली. बाकीचे देव सगळे चांगले आहेत. मला आपण खरं सांगतो का नाही, जाहीर बोलतो मीडियासमोर, मागं मी चर्चा करताना तुमच्याशी करतो नाही चर्चा मी, की नितीन गडकरी सारखा शाळेला राजा माणूस नाही म्हणतो का नाही. ज्या खात्यात जाईल त्या खात्यातून पाणीच काढतो, परत वचवच नाही, काम करेन म्हणलं की कामच करून दाखवतो. बळस्तुती नाही. आपण हे 2 वर्षापासून एकमेकाशी बोलतो, त्याच्या आधी बोलतो. याला असे माणसं असत राव, हे काय असेल कुचेलच माणूस राव. हे आव तर होतं का कोण लोक ते रोज काही दिवस बांधा फोडायची सवय लागली याला. इतकं कुचेल माणूस नसतो नाही राव आवाज, हे काही कामाचं नाही. बरं त्यातल्यात मराठ्याला खाटायचं. आता बाबा तू नेगेटिव्ह भरून काढायचा नाराज समजा, ठीक आहे, असं राहिलं राहा. आपली चर्चा चालली का प्रेस नाही समजा, सगळे जाती धर्माचे लोक कोण झाले असं राहिला फडणवीसचा ऐकून सगळे, आणि एकटा मराठा कोण राहिला तरी प्रत्येक मतदारसंघात 40-50 हजार आपण हाय पाडू शकतो की नाही याचे सगळे सीट. एवढंच ज्ञान नाही राहू त्याला. सगळे म्हणतो मी तुम्हाला दलित मुस्लिम 12 बलुतेदार सगळे काय जेवढे तेवढे पकडा तुम्ही पुरे सगळे इकून झाले. एकटा मराठा इकून होते तरी पाळील ना राहो. 40,000ची लीड तोडणं सोपं आहे का? 5,000ची लीड तोडायला इतका फेस पडा होता एक जणाचा. तर 40-50 लीड तोडणं सोपं आहे का? हो. बरं देवेंद्र फडणवीस काय साहेब करते ते सगळं मराठ्याच्या बऱ्यासाठी. आपल्या विरोधात आंदोलन बसलं, मला उघडा पाडायचा प्रयत्न केला, मराठा खोलून जागा. काय रॅल्या होत्या. अरे कौतुक करावं बाजार मराठी हो तुमचं खरंच. याला म्हणते कट्टर मराठी. आणि आता जे होणार आहे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक तर सगळ्यात असं आटम बॉम्बच निघणार आहे. हा, कारण तिथं आप्पा आहेत ना, आप्पा आहेत ना. आप्पाला शेंदूर घातले जेव्हा सोडीत नाही तिथले मराठी आला. आता ते मी नाव घेतलं त्याचं, मग वळवळ करू नको, तुला नाव नाही घेतलं, फडफड करे जाऊ नको. म्हणजे फडणवीस साहेब करते ते सगळं आपल्या चांगल्यासाठी. हा, ते काय करते जिथं ज्याला जन्मत नाही त्याला मागच्या दारातून घालते. त्याचे परिणाम एका 6 जाणार तुमचे. एक दिला ना लोकांच्या मुंडकार पाय द्यायला, आता 6 जाणार तुमचे. 6 एकासाठी 6 खलास. बघा होत आहे का नाही. मतदारसंघात ती चर्चा सुरू आहे. आता एक दिला ना म्हणते मुद्दाम दिला का फडणवीसनी, मुद्दाम फडणवीस आता 6च पडितो गेले एकासाठी 6. काय नेरेटिव्ह भरून काढी तुला काय आता काय करत येतात भरोसा नाही. मराठा एवढा मोठा अंगावर घ्यायचा. बरं मी बार सांगतो राव, आज तुमच्या साक्षीने सांगतो, मला नाही राजकारणात जायचं राव. मी बार सांगतो. त्या दंबडेकरला बी, कोण आहे दंबडेकर का दंबडीचा देव, बिगर मिश्या, काय चित्तर दिसत ते फक्त टिक्कल लावा त्याला मध्ये असा गोल असं, आणि उगा कणगुळी दोन फिरत त्याला 2-3 बारा समुद्राच्या कडे ना असा दिसना चित्तर ते कसं दिसतं. हा छान. नुसते मुकेच घ्यायचं काम त्याचे. काय नाही लागत तर माया, मग मी त्याला बोललो करावं काही. माया मराठीचं आरक्षण माया लेकी बाळीचं त्या दिवशी रडायला लागली ते लेकरू, बॉक्साबॉक्सी रडायला लागलं. ते म्हणते माझ्या बापा नाही पैसे भरू शकत. आणि तेव्हा म्हणतो जरा मी भंपकपणा करतो. ते पोरीचा भंपकपणा आहे, तुला नाही पोरी, दुसऱ्याचे लेकी बाळीला असं बोलतो. माझ्या करोडो लेकराचा वटलो झाला तो असं बोलतो. लाजाने हे भाजप संपायला आलेले लोक आहेत राव. हे जेवढे विधान परिषदेवर गेलेले आहेत ना, हे फक्त मला बोलायसाठी ठेवले. पण त्यांना माहीत नाही एवढा मोठा देवेंद्र फडणवीस नेता याचं राख रांगोळी वाटलं होणार आहे राजकारणातून, हे यांना माहीत नाही. ते संपायला लागलाय, भाजप संपायला लागलं.
संपल्यावर बोंबलत बसता. आता जर थोडा दणका बसला, नाव घेतलं नव्हतं मी, इथून पुढं बघा नाव घेतो का नाही. आणि नाव घेतल्याला माणूसच पाळला पाहिजे. मराठ्यावर शान राखा. शान राखा. आपल्या जातीचे शान राखा. जातीचे शान, जातीचे मान खाली जाऊन देऊ नका. मी असं नाहीत नसन, आज सांगितलं ते शब्द कायम ध्यानात ठेवा. शान राखा जातीची. जातीचे मान खाली जाता काम नाही. कोणत्या पक्षात असा त्या पक्षाला ठोकरून लावा. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना. जातीची शान ठेवा. जातीच्या पोरायची, स्वतःच्या लेकराची शान ठेवा. ज्याला पाडा म्हणून ना, काही होंद्याकडे पठ्ठ हो या बरे घरात नाही बस. 100% मतदान करायचं. आता जे असं करायचं ना, ते नारायणवाडी म्हणून गाव आहे, सगळं मराठीचं, बीड जिल्ह्यात. तिथं पोलीस फोर्स लावा. लोकच बाहेर येणार का? खाते का पोलिस तुम्हाला? कम नाही बाहेर नाही घालत रे. मतदानाचा अधिकार नाही तुम्हाला. त्यांनी मुद्दाम तुम्ही भ्यावा. गोरगरीब शेतकरी भ्यायला पाहिजे. गोरगरीब लोक गेले पाहिजे, मतदारांनी गेले पाहिजे. त्यांना लीड तोडायची, ती लीड कळलं तुम्हाला. हे नुसतं तेवढ्या एकट्या लीडसाठी नाही, महाराष्ट्रासाठी सांगतो आजच तुम्हाला. आता ध्यानात राहून द्या, हे रेकॉर्डिंग करून ठेवा. भ्यायचा नाही अजिबात. आपल्याला अधिकार आहे मतदानाला जायचं, मारलं तरी जायचं. एखादी जात त्या गावात जर लय मोठी असं नाही, तिथं जर मराठी कमी असते. दुसरं सांगतो हा, दुसरा मुद्दा, एखाद्या गावात मराठी कमी आहेत आणि तिथं जास्त जातीचे दुसरे लोक आहेत, ते तुम्हाला हाणतील. मार खात जा पण मतदान करा. एकमेकाच्या, तिसरं काम सांगतो, एकमेकाच्या लेकराच्या मदतीत जा. रस्त्यात जर काही ताण द्यायला लागले तर बघायची भूमिका घेऊ नको. सगळ्या जागेवर मी पुरू शकत नाही. जात सांभाळा, जात मोठी करू लागा. आणि चौथं काम सांगतो, ध्यानात राहून द्या. नुसतं यायचं जायचं हे काम नाही करायचे. मराठा जात लय हुशार आहे. लोकांना माहिती ही जात जरी एक झाली ना, लय बेकार यांना झाली. आता यांना हिसके कळाले. आता काम करायचं. हे काय आयडिया करतात माहिती का? नेमका निवडणुकीच्या आधी तुमचे तिकीट काढून ठेवतात देवदर्शनाचे, चारधामचे. काय चालणार चारधामला? नंतर मराला रोग आला का तुम्हाला? मतदाना टायमाला चारधामला मुसलमान बी त्या टायमाला हाजला निघाले. काय हाजला तो? मतदान झाल्यावर हाजला जाय. हिंदूच्या लोकांनी बी, मराठ्याचं सांगतो विशेष, मतदान झाल्यावर चारधामला जायचं. हे फुकाट बाबा घालतात, म्हणजे भाजपचा नाही तर त्या राष्ट्रवादीचा. आणि ते बाबा काय करतो, ते म्हणतो आपली यात्रा निघेल. ते लावतंय बदगड ट्रॅव्हल. आपण ट्रॅव्हल नाही बघितल्यासारखे त्याच्या टांगड्या लांबून बसू. चाललं मी बाबा देवाला, आता काय राहिलं म्हटलं पोरं तर नेत बाबाने लागलाय 1500 रुपये. अरे तुला माहिती का त्या नेत्याने पैसे दिले अंधारातून? पोराचा वाटोळा करायला देवदर्शनाला चाललाय तू. ती प्रेड नाही, मी म्हणत नाही तुम्ही जाऊ नये, तुम्ही जावा. पण कधी? मतदान झाल्यावर देवाच्या दर्शनाला जा. कारण आपण हिंदू आहे. देवधर्म आपण टिकवायचा, संस्कृती आपण टिकवायची. पण कव्हा काय हे तर बघायला लागेल ना. वेळ विसरून गेल्यावर नाही करायचं. त्याच्यासाठी आता निवडणुकीच्या पिरियडला देवदर्शनाला जायचं नाही. मतदान 100% करायचं. दुसरं सांगतो 100% सगळ्यांना करायचं. भ्यायचं नाही. पोलीस लावला तरी नाही. आणि एखाद्या गावात जात लई मोठी असली तरी भ्यायचं नाही. 100% म्हातारे माणसं, पोरं सगळे बाहेर निघायचं. नोकरदार पुढं असला, कामाला जर बाहेर जिल्ह्यात गेले लागले तर त्या दिवशी माघारी यायचं. स्वतःहून कोणी पैसे फिसे देणार नाही. जातीची शान राखायचे तुम्हाला ह्यावेळेस या विधानसभेला. देशातली सगळ्यात डेंजर निवडणूक मराठ्यांनी केली असेल विधानसभेची, असा संदेश गेला पाहिजे. कामाला असणाऱ्यांनी घ्यायचं, मतदानच करायचं. फोन करायचे. फोन कशासाठी घेतला? त्याच्यावर फोन कसं नाचत हे बघायला नाही. एकमेकाला मेसेज टाकायचा, फोन लावायचे, मतदान वेळी मतदान कर. जाती अडचणी द्यायला लागले तिला साथ दी. एखाद्या अडचणीचे जर सोशल मीडियावर कळालं तर मोटरसायकल सुरू करून त्याच्या मदतीला घराची तिथे जायचं पळत. ते लांबच्या गावचं असेल, त्याला येता नाही आलं तर तुम्ही जायचं लवकर. त्याचा कवा यायचा आणि काय व्हायचा कळालं की जायचं. एवढा जीव एकमेकाला लावायचा आहे. हे काम करा इथून पुढं.
मला प्रत्येक वेळेस सांगत बसायला लावू नका, मला प्रत्येक वेळेस बोलायला लावू नका. मी तर खंबीर आहे रे. आता ते काही काही गावात काय असतं, काही काही तालुक्यात एखादी जात जास्त असती एखाद्याची, मग काय भ्यायचं का? आजूबाजूच्या जिल्ह्यात काहीच नाहीत का आपले? हा, तुम्हाला काय कापाळ ठेवलंय का? मग त्यांच्या अंगात रक्त आहे, तुमच्या अंगात काय गटार भरली का? मी म्हणतो का मारा मारा खरा, मदतीला जा धावून ताबडतो. मग काय वाट बघा, मस्त्या आल्या असत्या त्यांना, 4 वेळेस सोड, 5 वेळेस सोड, 10 वेळेस सोडा म्हणतो मी. पण लय चालले असेल तर होण्या नाही का? मग काय करता? काय चूक आहे मराठीची बाबा? काय केलं मराठीने? हां, त्या आष्टी पाटोद्या शिरूरकडं शेत येतात मराठ्याला, परळीकडं शेत येतात, हिंगोलीकडं शेत येतात. काय आलं तरी तुम्ही कापायलात का? मी म्हणतो ना तुम्ही अन्याय करू नका. त्यांनी केल्यावर गप कशामुळे बसता? मी म्हणतो का दांडकी घेऊन हाना, मदतीला जा, एवढंच सांगतोय. हा, अरे मी त्या आष्टी पाटोद्या शिरूरमधलं रेकॉर्ड काढले. मी 1,23,000 म्हणलो होतो सकाळी, 1,80,000 नुसतं. ए झोपलेल्या मराठ्या हो, आहेत का खोपड्या जागेवर? कवर वाटोळा करतात आपल्या जातीचं. त्या जामनेरला 1,36,000 मराठा आहे, 1,46,000 नुसता येवल्यात हे, 1,14,000 नुसता परळीत हे. झोपा, कशाला भेटार कोणाला? ती एकदा हानी ना आपल्याला, 2दा हानी, हाणून दे. आणि त्याला उलटं पालटं केलं, टंगड्यात उलट्या पालट्या करून पाडून टाकलं, मग ना लिंबात झाडाखाली बसायचा, केळाचे सालपटे काढी. जाऊ द्या मागच्या दारातूनच जायला ती. जरा शाने व्हा. कोण कोण कुठं काय काय अन्याय करतं, कोणत्या जिल्ह्यात करतंय, काय करतंय. आपली जात कमी आहे, 1,80,000 एकत्र झाल्यावर किती घेत रे ती? उगं भाऊ केलाय. आपल्याला माहित नसतं, खरं मराठ्यालाही माहित नसतं, मराठीची चूक नाही, आपल्याला माहित नसतं आपण किती घेत. ते उगं ते कुत्र्याचे लवखंड असले दिसते ताबडतोब, तेवढ्या पुरतं आपलं वाटतं ते लई शेत. आपले वाघाचे लवखंड आल्या, आपले 1,80,000 एका मतदारसंघात म्हणले हो, हे मराठ्याला उघडं पाडून द्यावं लागणार आहे आपल्याला. आधी कोणत्या मतदारसंघात किती आहेत? बीड मतदारसंघात किती आहेत? 1,43,000. हे असं दाखवावं लागतं ना आपल्याला, तेव्हा हे मेळ जुळण, तेव्हा आपल्या मग आपल्याला कळलं आपली ताकद किती आहे. आपल्याला आपली ताकद माहीत नाही बरं का, हे खोटं नाही बरं का. मराठ्यांनाच माहीत नाहीत मराठी किती आहेत. आता आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात मराठ्याला माहीत झालं आपण 1,80,000 आहेत. अगं बाबा, ते तर तोंडात हाणून घेते, ते म्हणते इतके आहेत आपण, मग बाकीचे आपल्या चटणीला पुरायचे नाही. पण ती बहु झालेला आहे, बहु लय येत 10-5 वेळेस ऐका, जवळ सहन होत आहे तवर असून द्या. सत्ता फत्ता त्यांच्या हातात, काय करता मग? काय मार खाता? अधिकारी त्यांचेच, बघू काय त्याला मग वेळ आल्यावर. याच्यासाठी एकजूट राहा आणि जे जे पाडायचे ठरले शंका करू नका. आता तुम्हाला खरं सांगतो बंद करतो मी, आपल्या उमेदवार झाले, अगं वा इतके उमेदवार झाले तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे हे पचकाच करते ना असं मला वाटतं बरं का. झाले शाने तर चांगलं. मग जे काय मतदारसंघातून 1-1, 2-2 दिले ठीक आहे, मग एकाला समजून सांगता येतं, दुसऱ्याला समजून 4 बाबा लय झाले 4, मग 4ला समजून सांगता येतं, 1 जण देता येतो. अरे 70 मागचे 80 जण आहेत, कस काय निवडून यायचं रे? म्हणजे तुमचीच मनमानी. हे बघा, तुम्हाला जाहीर सांगतो, हे शब्द रेकॉर्ड असू द्या, तुम्ही 100-150 जणांसाठी ही लढाई नाही. ही लढाई माझ्या 6 कोटी मराठ्यांची शान राहावं म्हणून. तुम्हाला भरण नाद मी निवडून येईन, तू निवडून ये, तू कसं पडशील बात पुन्हा करतो का? मग 6 कोटी मराठीचं वाटलं. पावर राज्यातले मी माया मराठ्याच्या हातात ठेवणार, मालक मराठाच राज्यात. म्हणून धोरणात या, 1-1 ठेवायचं ठेवा, नाही तर तिथं मग कोणाला चान्स नसतो. तिथं मी पाडा म्हणत असतो.
मुसलमान मत असेल पाटील पाडो, म्हणलं पाडो तर पाडो, पडान देव तुम पाडो हम पाडो, नुसते पाडापाडीच रे. कोण निवडून आला कोणामुळं पाडा, कोणालाच मेळ नाही लागला. पडणारा सुद्धा म्हणतो मी कस काय पडू असेल रे. परदेशी मला येईन म्हणत होते रे. 3 नंबरचा माणूस 1 नंबरला आला, 1 नंबरचा 3 नंबरला कस काय गेला. हे खाचका लय अवघड असतो. त्याच्यामुळं मग तुम्ही धोरणात या. मी 150-200साठी 6 कोटी मराठ्यांचं वाटलो करू शकत नाही, कारण माझी लढाई आरक्षणासाठी आहे, राजकारणासाठी नाही. फक्त समाजाला ते द्यानात म्हणून नाविलाजानं आपल्याला राजकारणाकडे जायची वेळ आहे. ते नाही दिल्यावर काय करावं, मग तिकडं जावं लागेल ना, देणारा बना लागेल. आणि आपले फक्त 30-40-50च जाऊ द्या बरं का. ठराविक का होईना, हे नसले ऐकत तर हे जर एक मतदारसंघात 20-40 जण जर उभा राहणार असले तर यांना राहू द्या असं जोबा. आपण ठराविक मतदारसंघात 50 दिले ना, अख्खी मुंबई बेजार करते भाऊ. 50 जण आपले शेअर, हो ना, 50च पहिल्यापासूनच आडायला सुरू करणार. आरक्षण देतो कसं, आणि 50 जण एकदा आडायला ते एकटा छगन भुजबळ आवडतो तर आपली एवढी बेजारी, आणि त्याला आपल्या 5-50 वाघाने आडा घातल्या. ते म्हणून मी कुठं काय म्हणलो, मी म्हणलोच नाही बा आरक्षणाचं. मन आरक्षणाचं पहिल्यापासूनच वाकडं नाही. मराठ्याला लय माने राहू मी ते असं सुरू करीन मग. म्हणजे तो हातगाड्यावर शेंगा सुद्धा ऐकू शकतो नंतर. त्यासाठी शाने व्हा आपली. उगाच आपल्या निवडून येत नादात आणि तुमच्या रागात नादात तुमचं काय एक तर 17 जणांचं एकमेकासमोर पटत नाही. ती इकडे डेंजर ते म्हणते तेवढे शान आहे का, मग त्याचं थुतार तरी नाही आहे का. आता थुतारवर द्यायचं का तिकीट. आणि मी किती पळवलं नव्हते, आत्ता आलाय. अरे पण आता काहीतरी निर्णय घे ना मग. तेव्हा आत्ता आला, तू पाहिलाय, पहिल्याने घ्या नाही तर आत्ताच्याने घ्या, एक जण घ्या, मग जातीला तरी शान राहील. माझा एकच शब्द आहे तुम्हाला, फक्त जातीची शान एवढ्यावरच राखा तुम्ही. वेळ आली ना, जर देवेंद्र फडणवीस असे डाव करायला लागला, याचा ताटक टाक मला आणि त्याला ताट टाक, दरेकर अभियान राबवावं लागला. परदेशात मला आणते हो, रागेला त्याने आभया लगेच काढली नोटीस, त्याने वॉरंट काढलं. किती केसेसवर फसवणुकीच्या, हजारो महाडाच्या ह्यात, आपल्या जाईबडी धरणातल्या ह्यात कितीतरी फसवणुकीच्या. एक पनवेलचा माणूस येत असतो आमच्याकडे, त्याचं नाव मला आठवा ना. त्याचे स्वतःचे 4-5 करोड रुपये बँकेत, त्यांचे स्वतःचे कोर्टात सांगितले द्या तरी द्या ना. का रे बाबा, तिथं मंत्री आमदारात हात म्हणून का. किती जणांनी मुंबईच्या बँकेचा घोटाळा केलाय, त्यात बिलचा 120 कोटी आत जाणार आहे. बिलचा एक आमदार आहे. का रे बाबा, कोणीतरी हे निलंगेकरच्या कारखान्यात पार्टनरशिप 20 करोड रुपयावाला आत्ता आलता, कोर्टात सांगितलं पैसे द्या तरी द्या. का रे बाबा, देवेंद्र फडणवीस माझ्या मागं वॉरंट लावलं त्याने आत्ताही, आणि त्याचं नागपूरचं आत्ता रद्द केलं. एवढ्याच बातमी आहे नागपूरचं. काय रे तुमचं कसं काय रद्द होते. कित्येक तरी मॅटर आहेत असे, कित्येक तरी मी शेकड्याने दाखवून तुम्हाला फसवणूक केली. आणि मी काय कोणाची फसवणूक केली का, कोणाचे तरी पैसे घेतले आणि ते बोलिले असं केलं का. अरे बाबा, 100 नाटक आणलं होतं आम्ही दोघा ठिकाणी, आला तो टाका डोक्यात दगड घाली तो आता, आणि माझं काय खडकूच्या द्यायला किती का घंटे वाजले तरी काय होणार आहे आता. माझं आहे का, मी देऊ पुढू. आणि बरं मग काय संबंध त्याच्या पैशात म्हणतोय मी, नाटकात नाही. मी हिस्सा भरला, महाराजाचा भरला, इमानदारीनं बोलतो मी, आणि त्याचा हिस्सा त्याने भरायला पाहिजे. बरं आता नाही भरीत तर मग कोर्टाने एवढं म्हणायला पाहिजे, हे पैसे इतक्या दिवसाच्या आत भरा, इतक्या वर्षाच्या आत भरा, हे पाडून दिले तुकडे. कोर्ट लगेच देवेंद्र फडणवीसचं ऐकून लगेच वॉरंट काढतो. कराट नसतो येत मी, देवेंद्र फडणवीस नसतो येत मी. चल बघू नाही येत मी, बघू वर तू काय करतो. मी सन्मान केलं राव कोर्टाचा, गेलो मी जामीन करून आलोय. पुण्याचे लोक मला मारण्याचे बोलले तरी त्यांना टाळून मी गेलो, जामीन करून आलोय. आता तारखे टाकावा, मला नोटीस द्यावा, तारखेच्या नोटीस नाही काही नाही, डायरेक्ट वॉरंट. हे अन्याय नाही मराठ्यावर. फडणवीसचं ऐकून एवढा अन्याय मराठ्यावर. आम्ही या जातीत जन्माला चूक केली, आम्ही प्रतितलावर जन्म घेतला मराठा म्हणून, चूक हे न्याय मंदिर आमच्याकडून नाही. न्याय देते ना आम्हाला, न्याय नाही द्यायचा सरकार तर नाहीच. आणि विधी
व न्याय खातं हे देवेंद्र फडणवीस हातात आहे. म्हणजे राज्यातले कोर्ट चालवण्याचे अधिकार त्याच्याकडे आहे. पोलीस चालवण्याचं खातं गृहमंत्री ते आहे. तू मनमानी पद्धतीने चालेल ना. तू कुणाला डाग टाका लागला आता मी मॅनेज होत नाही तुला. मी मराठ्याचं इमानदारीने काम करतो, मराठ्याचे लेकरं मोठे होत म्हणून तुम्हाला आठ टाका लागला, मी मॅनेज व्हायना म्हणून. बरं बाकी सारखा नाही राहा मी. तू मोठाले घर संपायला लागला मराठ्याचे. अशोक चव्हाण संपेला मध्ये घातला धमकू, मराठ्याचं मोठं घराणं. अजित पवार मध्ये, शिंदे साहेब मध्ये घेतले, मोठाले घराने संपवायला निघाले. हां तुम्ही किती त्रास दिला एकनाथ खडसे साहेबाला मरणाचं. तुम्ही त्या विनोद तावडेला किती त्रास दिला मरणाचं. परत त्या हे देवेंद्र फडणवीस ज्याच्या बोटाला कंगुळे धरून चलत होता मुंडे साहेबाच्या, त्यांचं घरानं किती जेरी सांगलं. हां आता ते असा शब्द वापरल्यावर मी मुंडे साहेब म्हणल्यावर त्यांच्या माकडा लगेच लेथे. तुमची गरज आहे म्हणून नाही म्हणत. हां सत्य सांगतोय. तुम्ही किती शान आहेत मला माहिती आहे. हां तुम्ही किती खुनशी आहेत. आणि मराठ्याला जातीवादी नसून डाग लावलेला आहे तुम्ही जातीवादी म्हणून. आम्ही नसतात ना. तुम्हाला कवा सत्यात दिसला नसतात तुम्ही. आम्ही होतो म्हणून सत्यात होतात तुम्ही. हां मी एवढ्यासाठी बोलतो की खरं वनवास करायला लावला त्या पोरीला 10 वर्ष या फडणवीस. हां मराठा विरोधात म्हणले, डाग लावला मराठ्याला विरोधात नसून, तरी हरकत नाही विरोधात का जायना. पण आमच्यामुळेच तुमचा 10 वर्षाचा वनवास पडला, तुम्हाला विधान परिषद का होईना भेटली. हे भयान उपकार मराठ्यांमुळेच आहेत. हो ते बी म्हणजे इतका खुलशी हो की फडणवीस ज्याला कणगुळे धरून राजकारण मुंडे साहेबाच्या शिकला, ते मुंडे साहेबाच्या घरानंच संपेल. महाजन साहेबाच्या घरानं संपेल. कुठे ती पोरगी महाजनची, कुठे ते महाजनचं पोरग. अरे त्याने उच्च काहीतरी घोटाळा केला त्या पोरानं, काहीतरी राहुल काहीतरी नाव आहे त्या पोराचं. हां उच्च काहीतरी घोटाळा केला, आणखीन त्याला रस्त्यावर येऊन द्या ना ते. आणि यांच्या पोराने किती लफडे केले रे. हा काय ज्यांनी राजकारण शिकलं, जे तुमचे गुरु होते मुंडे साहेब आणि महाजन साहेब, हां त्यांचा काय पचका केला तुम्ही. किती घराण्याचे वाटलं गेले. राणा घराणं गुतीलं, निलंगेकर घराणं गुतीलं, अशोक चव्हाणाचं गुतीलं, थोरात गुतीले, मोहिते गुतीले, विखे गुतीले. गुतीले म्हणजे इकडे येणे टाकलाच मध्ये. ते कोण अभिजित पाटील आहे ते गुतीला. आमचा तेव ह्यो तेलावाला कोण आहे तेव तेल घाणा ऐकतो तेव. हा कुठे ग्रुप होते तेलावाला डांबोलटा केला. तेलावाला त्याची बिचारी बायको गुतीली. काय राव फडणवीस साहेब तुमच्या पक्षात त्याने तर गुतीला. असे किती दाखवायचे. संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव, नागपूर, बुलढाणा, अमरावती, ते भावना गवळी, सातारा. राजेसाहेबांना सुद्धा पुढं म्हणले त्यांचे, अरे पारंपरिक राजे आहेत आमचे, ते राजघराणं आहे आमचं. शाहू महाराज असतील, संभाजी महाराज, उदय महाराज, आमचं राजगाद्या आहेत त्या. त्यांच्या जमिनीच्या चौकशाला होत. तुमच्या काय पंचायत जमीन आहे कधी चौकशा लावायला. त्यांच्या बापजातीची आमच्या राजघराण्याची जमीन आहे. काही काढी ती नाही तर मग आमच्याकडे त्या राणेसाहेब त्यांना मोठाले घराने हात ओढी दिले. पक्ष कोणचा असू द्या तुम्ही, काँग्रेसमधला असू द्या तितकाच घायल केला. त्या अनिल देशमुख तितकाच घायल केला. कुणी असू द्या तुम्ही घायरच करते ते नाहीत मग आती. आणि मायामागं सुरू केले सुटून. ते मी भेट असतो का देवेंद्र फडणवीस आप्पा, देवेंद्र आप्पा चलो येतो मी, होऊन देव वन देव. तुम्हाला जर काय मराठीने कधीच राजकारणात नाही दिलं तिथून पुढं मी चांगलं सांगत होतो. त्याला मराठी कळत नाही का देवेंद्र फडणवीस साहेबाला. मी प्रत्येक वेळेस सांगतो मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. मला ठरलेलं आरक्षणाचे 9 विषय द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते ते शब्दच कळा ना त्याला. तिथे बिगर मी शावले असले तसले काही पंधाडे मी शावले लावित येत. ते गचपणे काही तर बेंड घेऊन येत दिसते. माग वेगळेच पुढं वेगळेच दिसते. गचपणे थुतरे गोळा केले कुठून गोळा करतात ना ते चित्र फडणवीस साहेब. हे चित्र असेल लाईन तो करायला पाहिजे असेल लाईन. आणि हाता बांधून एक असेल लावली पाहिजे नाही आणला. हे का काही कामाचे राव हे कुठून आणलं हे. सगळा विधान परिषदेवरचाच उताडा आहे. नापास उताडा सगळं असलाच कॉफ्या देऊन. बरं कॉफ्या कोणाच्या येतात मराठ्याच्याच पट्ट्याच्या. अरे 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 काय जिंदगी रे तुमची.
विधान परिषदेला गेला तुमचं मराठ्याच्याच पट्ट्याचं मतदार घेतलं. इकडं नापास झाले, तिकडं मराठ्याच्याच आमदाराचं मतदान आहे आणि त्या आमदाराला कोणी केलंय? मराठीनेच आमदार केलंय. अरे 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 हे काय आता तुमची जिंदगी. आणि त्याच्यात सांगितलं आमचा आमदार झाला. काय आमदार झाला तो? आमचा आमदार झाला. मराठ्याने मतदान केलं गेलं का ना तुमचं? आमदार करणारा मराठ्याचा आहे तेव्हा तुमचा मराठ्याशिवाय तुमचं धकत नाही. मराठ्याला आज बदनाम करते. हा कोणाचं मतदान आहे ते? शेवटी नापास झालेल्याला परीक्षेत बसला चौकोन मराठ्यांचे पोरं बसलेले होते मध्ये कॉप्या तुम्ही घेतल्या त्याच्या एक एक मतदान घेतलं मराठ्याचं आणि परत शायनिंग शिकणार. तुम्ही आनंद अवश्य व्यक्त करावा, अवश्य मिरवणूक बी अवश्य काढावी. माझ्या मराठ्यांना त्रास होईल असं वागू नका. हा आमच्या जीवावर निवडून आले हे ध्यानात राहून द्या. तुम्ही तुमचा नेरेटिव्ह भरून काढा, काय काढायचं तर काढा. तुम्ही किती एक करा, माया मराठ्याला त्रास द्यायचा नाही. मी ते सहन करणार नाही. नसता मी पाडापाडी करणार आणि मला ज्याला जेलात टाकायचं ना त्याला टाकू द्या. ही नवीन डावे दरेकरने आता बोलून दाखवलं राव. उघड्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठ्यांनी ऐकलंय. मी अभियान सुरू करतोय. केलं सुरू अभियान. ते हे कोर्टाला नोटीस काढायला लावून मला अटक वॉरंट, नोटीस नाही अटक वॉरंट. का बरं? काय नियम असते का? नाही नियम नाही, धर्म नाही, काय डायरेक्टच. हां देवेंद्र फडणवीस मी येत नसतो. हां कधी तारीखेला वॉरंट आहे मला नाही माहीत. मी येत नसतो. तुला काय करायचं कर बघू. मला जेलला जातो. मी डायरेक्ट जेलला जातो. मी जर जेलला मराठ्यांना गेलो तर भाजपचं एक बी सीट निवडून देऊ नका. मराठ्यांचे शान राहा. आणि मी जर त्याने मला आत मारून टाकलं तर मग तर तुम्ही जिवंत आहेत तर भाजपचं सीट महाराष्ट्रात याचा काम आहे. महाराष्ट्रात हा एक बी याला खेटून दे. किती खेटायचं तर मी जातोच जेल. जाऊ दे मी बघतोच याला कसं कसं जेल नाही. याला गुताना मी पुढं तर ते ज्याच्यात मला दोषच नाही राहू. छत्रपतीची त्याचा केला मला शान आहे त्याचे. जाऊ दे मी काय वाईट नाही केलं. ते आम्ही दोघं ते होतो त्यांनी काही वाईट नाही केलं. छत्रपतीची त्याचा केला. ज्याचा चूक नाही त्याचा चूक नाही. हा बघू काय होईल ते. तुम्ही काळजी करू नका. मी हाई तवर खंबीर आणि नसलो मी ही शब्द काढत जाऊ नका म्हणतात. तुम्ही पण ध्यानात ठेवा. काय कोणी काय असं 100-200 वर्ष आयुष्य घेऊन आलेलं नसतं. मराठा एकजूट ठेवायचा चालवायचा सुद्धा तुम्हालाच. आणि ह्या शांना माया मराठ्याच्या गोरगरीब मराठ्याच्या पोरं नोकऱ्याला लागले पाहिजे. काल एका धमक्यात केले की नाही 3 ऑप्शन खुले. EWS SCBC OBC तिने खटाखट वापर. परत काय म्हणत होते आम्ही प्रमाणपत्र लगेच दे. आता लगेच कुठून द्यायचे एका दिवसात निघतं कधी ते लेकरून काय रडत होतं. 6 महिन्यात त्यांना मुदत वाढ द्या. म्हणजे आज सांगायचं पोरांनी फॉर्म भरताना नोकरीचा शिक्षणाचा नसला OBC तरी हाई, ओपन हाई, EWS हाई, SCBC हाई, तिनेला हाई म्हण. आणि तिन्हीपैकी एक कोणचं दी 6 महिन्याच्या आत नाही दिलं तर ओपनमध्ये जाय. काय अडचण आहे का? केलं की नाही? बघा तुमच्या लेकरा बाळासाठी इतकं चांगलं काम करतो मी. 6 महिन्याची मुदत वाढ दिली तुम्हाला. लागा नाव करायला. तसं हे इथून पुढं सुद्धा शान अशी सुरू ठेवा. मी आहे खंबीर. कारण काय असतं चांगल्या माणसाला हे लोक लई दिवस जगून देत नसते. समजून घ्या. काहीतरी कांगडं भोंगडं करणार, बदनाम करणार, व्हिडिओ आणणार, खोटे नाटे कसलेली काही बनवणार. एकाच 2 जोडणार. काही 15 मिनिटाची आपली काही जर असली ना चर्चेची रेकॉर्डिंग ती फक्त 46 सेकंदाची करते. मग बघ कशी जोडीत असते एका शब्द. ते किती हुशार आहे. मला एक जणांना ऐकू घातली ती. ते म्हणलं ही तुमचीच आहे. म्हणलं तुला कसं काय माहिती? म्हणला मलाच करायला लावली. येतो हा म्हणलं हा तो मला सांगतो काय? ते म्हणला हा. ते म्हणला 15 मिनिटाची पण ती 46 सेकंदाची करायला लावली. पण मग बुद्धीच पलटली. हो मी मुंबईतून माघारी आलो. मी वेळ आली ना माणूस उभा करू शकतो मीडियासमोर देऊ. हो आणि त्याने बरोबर 46 सेकंदाची 15 मिनिटाची काय बोललं आपण माहीत नाही. आपण असं नाही म्हणत का? मी नाही म्हणलं तुम्हाला आता सलाईन लावणं म्हणजे राव जीव घातल्यासारखंच आहे. ही भाकरच आहे एक प्रकारची. ते पुढचं सगळं कट केलं आणि ती भाकर तो कम खाऊ घातली मला जीव घातलं तेवढंच त्याला जोडीलं.
आणि ती क्लिप टाकायची म्हणजे लोकांना मी म्हणतोय भाकर खाऊ घातली मला उपोषणात बघा आता. आणि मला ते 15 मिनिटाची ऐकू घातली 46 सेकंदाची घातली दोन्ही घातली. मला याच्यातलं हे आयला म्हणलं बोलावं एखादे सगळं हे लोडच आहे. इतके भयानक आहे ते सरकार. पण देव माझ्या बऱ्यावर आहे. सगळ्या समाजाचे लोक सुद्धा माझ्या बऱ्यावर आहेत हो. म्हणून देवेंद्र फडणवीस डावं चालत चला. मी म्हणतोय शेवटचं नीट ऐका म्हणा. ते डिगारांनी शेवाल्याला मावशे ते वक सुरू असताना मत असतं बघा ते पुढचं मावशे ये ना गा पटकून. तसं त्याचं नावाशिवाय बऱ्याच नाही राहिला भाजप सरकारला. आता मावशीला मध्ये घ्यावं लागतं. कोणाला उत्तर देताना मावशीच असते की नसते बस हा म्हणू नका यार मुरक्या हसू नका तुम्ही लोक. खरं खरं सांगा कोणाला उत्तर देताना तीच मावशी असते. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप मी सामाजिक नेता सामाजिक एखादी नेती सामाजिक कार्यकर्ते महिला कुणी बी उत्तर द्यायचं असलं की तीच मावशी असते. ती आधी येते आवाज द्या मंजुळ त्याचा काय म्हणते नाकात तिचे तिलाच माहीत. आवाज ऐकला की तुम्ही नीट उद्यापासून असा कानाला मोबाईल धरून ऐका. असला मंजुळ आवाज येता यायचा त्या आकाश मावशीचा. अरे रे रे काय जन्माला आला तू माया मागा लागला. तुझ्या जिंदगीचं तुला वाईट वाटण एखादी जितका खोट बोलत ना तुला हा तुला वाटण बाबा कोणाच्या नादी लागा आपण ह्या मागायला पोट्याच्या नादी लागू नये. तुला इतकं खोट बोलत मी एखादी त्याच्यामुळं तू मला बोलत जाऊ नको. तुला सांगतो मी मी हे शेतकऱ्यात पोरगा माझ्याजवळ एवढे शब्द आहेत ना तो पिढ्यात तेवढं सापडत नाही. तुला जुनं पंचांग उकरा लागायचं होतं दरेकर तुला पंचांग उकरी लागायचं. मी शब्द काढा या शब्दाचा अर्थ काय होतो तो त्याच्यातच हयात जाईल सगळी. त्यामुळे उगा आपलं चालून द्यायचं. आता मी सांगतो ते नेट आहे मला राजकारणात नाही जायचं. माझ्या विरुद्ध बोलल्याशिवाय मी एकाही नेत्याला अगोदर बोलत नाही. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही दोघं समजून घ्या. जो माझ्या विरोधात बोलत आता शंभूराजे साहेब देवासारखं चांगले शब्द बोलतात. आम्ही चांगले बोलतो का नाही? तुमच्या चांगल्या लोकांना आम्ही चांगलं बोलतो का नाही? तुमचे ते वाचका आले नव्हतो पिसाळ्याला कुत्र्याला कसं वाचका येतो त्याच्या मागून किडे पडलेले असते. मागून म्हणजे मागच्या पायापाशी ढोपा तुम्ही काय अर्थ काढता कारण मी काय करू ते त्याला वाचका आल्यावर ते कसं पडतं तसं व्हायचं यांना काय काय. तुम्ही चांगलं बोललो आम्ही चांगलं बोलतो बाबा. तुम्ही वाईट बोलल्यावर मी क्षत्रिय मराठा आहे मी मराठ्यावर अन्याय नाही करून घेऊ शकत. आणि एक जण शब्द वापरला होता बिगर निशावाल्याने छत्रपतीपाशी बसून तसं बोलले. छत्रपतींनी सुद्धा अन्यायाविरुद्ध बोलणारा कसा कसा पाय घालतू दिलेला आहे. तेच काम मी करतोय तयासारख्याला तुडितोय. छत्रपती अन्यायाच्या विरोधात लढत होते मी सुद्धा अन्यायाच्या विरोधात लढतो. त्याचा विचार घेऊन मी त्यांच्या मावळ्याच्या रक्ताचा आहे. क्षत्रिय मराठा आहे अन्यायाच्याच विरोधात लढतो. तुमच्यासारखे असं गद्दारी नाही करत. भूमिपूजन केलेलं किती झालं समुद्रात आणखी ईट बी टाकली नाही. तुमच्यासारखा नाही गद्दार मी. किती दिवसाचं ते हिंदू मिलचं काम चाललंय ते बी व्हाय ना आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महामानवांचं. तुम्ही किती चाभरे आहेत ना सगळ्या जनतेला कळतं. तुम्ही दलितांविषयी तुम्हाला काय प्रेम आहे मराठीविषयी काय धनगराविषयी तुम्हाला काय प्रेम आहे सगळ्याला सगळं कळतं. तुम्ही नका शिकवा आम्हाला. मी आता शेवटचं सांगतो मला फडणवीस साहेब राजकारणात जायचं नाही. शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो जायचं नाही. माझ्या समाजाला सुद्धा नाही. आमचं ठरलेलं आम्हाला द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लपला हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत या. किती सोपं आहे. उगाच कशाला याला गुतेवून त्याला गुतेवून याला हे कर आणि त्याचे वारंट काढायला लावून कशाला शांपणा करता फालतू. सांस्कृतिक मंत्रालय का मेलं का त्यांना जमत नाहीत का छत्रपतींच्या महानाट्याचे पैसे भरायला? वारंट सगळे कॅन्सल होते. किती जणांचे चॉकलेटाचे घोटाळे बंद झाले. एखाद्याच किल्ल्यांची टी मिळाली. आमच्या हे सारेदम खायना आमच्या अंतरवालीचे गुन्हे महाराष्ट्रातले गुन्हे तुम्हाला मागं घेता येणार सगळं जमतं आणि आमचा जमाना
आमचं आम्हाला द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लागला. तुम्हाला शेवटी जाता पुन्हा सांगतो, शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती आणि पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती 13 ऑगस्टपर्यंत मराठ्यांनी विश्वास टाकलाय. त्याच्या अध्या नसता आमच्या नावाने पुन्हा खडे फोडायचे नाही, हे शेवटचं सांगतो. आणि फडणवीस साहेब, तुमचे माकडं बंद करा आणि असले वारंटा फिरंटाचे चाळे पण बंद करा. हा, हे तुमच्या हातातला विषय. नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. मी सामोरं जायला तयार आहे. आता सगळ्यांनी, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी आणखी उपोषण सोडलेलं नाही. मी सलाईन घेऊन उपोषण नाही करू शकत. बिना सलाईनचं मी घेतो आणि सरकारला बी जेरी सांगतो. तुम्ही मला बळदराजची सलाईन लावली, मी शुद्धीवर नसताना बळद लावली मला, आणि असं सलाईन घेऊन बिगडे आंदोलन मी नाही करू शकत. हा, मग काय उपयोग आहे? ते स्थगित केलेलं बरं त्याचं विषय, आणि पुढचं काम केलेलं सुरू बरं. मग मतदारसंघ तरी सापडतो म्हणजे बरेच, कोण उभा करायचा, काय करायचं, कोण कोणाला पाडू शकतो, कोण ताकदवाज आहे, कोण ताकदबाज आहे, कोण नाही. आणि ताकदीची काही गरज नसते. तसं म्हणा, मला कुठे ताकद नसणाऱ्याचे फायदे तुम्हाला काय कळावं? तुम्हाला नाही कळायचे. डान्स सुद्धा माझ्याकडे येत नाही, टाईम वायर घालीत नाही. तेव्हा 1 मिनिट मी इकडे येऊ खाईन काय? लय फायदे आहेत. थंडी वाजत नाही, नुसते हडकच येतं थंडी वाजून पडून, त्याचे लय फायदे असतात. अंगावर येताना माणसं विचार करते त्याच्या अंगावर जावं का नाही. लय फायदे असतात ताकद नसणाऱ्याचे. ताकद असणाऱ्याचे फायदे बघा, मावशी विचारून द्या किती बेकार फायदे येते, कसे फजिती येते. हे सोपं नाही. जाऊ द्या, आपलं हे आंदोलन आता स्थगित करायचं ठरलंय. त्यामुळं मी स्थगित करतो, कारण मी सलाईन घेऊन नाही करत, बिगर सलाईनचं करतो. जमतंय का तुम्हाला? कारण हे सगळ्या पोट्याला काय वाटतंय, आणि मराठा समाजाला बी, आई बहिणी बी रडातात घरोघरी महाराष्ट्रात. त्या म्हणतात 4 महिने ते आरक्षण तिकडे नंतर मिळालं चालन, तर तुम्ही पाहिजे. तुम्ही असले का मराठी एकजूट राहते. मराठी मग कोणालाच घेत नाही. तुम्ही पडलेले असले का मराठीचे हातपाय गळून जाते. फक्त एवढंच माझी विनंती आहे, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी आपण आपल्या पक्षाला जरा दापा समजून सांगा, आणि नसन ते राहत तर आपण आपल्या लेकराच्या जातीच्या बाजून राहा. हात जोडून माझी तुम्हाला पाय पडून विनंती आहे मायबापा हो, की तुम्ही लेकराच्या जातीच्या बाजून राहा. कोणी कोणाचं नाही, पक्षाला नेत्याला बाप मानू नका. सोलापूर जिल्ह्यातून 7 ऑगस्टला शुभारंभ आहे. घराघरातला मराठा त्या रॅलीत सहभागी व्हा. घराघरातला 1 दिवस कामं बंद ठेवा. तुम्ही 1 दिवस काम बंद ठेवल्यामुळं तुमच्या जातीचं तुमच्या पोराचं कल्याण होणार असलं तर 100% हातातून कामं फेकून द्या, आणि सगळ्यांना मिळेल त्या वाहनाने सोलापूर शहरात जिथं ठिकाण असेल तिथं या. शहरातल्या मराठ्यांनी 1 दिवस आपले दुकानं बंद ठेवा, आपण आपले व्यवसाय बंद ठेवा. नोकरीत जाणाऱ्यांनी 1 दिवस नोकरीत जाऊ नका. सहकुटुंब आपण सगळ्यांनी ताकदीनं रस्त्यावर या. आपल्याला 4ही बाजूने घेरलंय, आपल्याला उघडं पाडायचं ठरवलंय. सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते छगन भुजबळने एकत्र आणले, आणि मला अडचणीत आणायचं काम छगन भुजबळनं सुरू केले. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी एकजूट राहा. तुम्ही एकजूट आणि एक ताकद जर दाखविली रॅली, तर मी यांना पायाखाली तुडीलाच म्हणून समजा, काळजीच करू नका. सगळ्यांनी एकजूट या. सगळे कामधंदे बंद करा. सहकुटुंब त्यात सहभागी व्हा. फक्त शांततेत यायचं आणि शांततेत घरी वापस जायचं. तसं सातारावाले पण करा, सांगलीवाले पण तेच करा, कोल्हापूरवाले मराठ्यांनी तीच एकजूट दाखवा. पुण्याच्या मराठ्यांनी सुद्धा 1 दिवस कामं सगळ्यांनी बंद ठेवा. कंपनीत असलेले पोरं जाऊ नका. माथाडी कामगारांनी 1 दिवस जाऊ नका. काय वाटलं होत नाही. 1 दिवसानं समाजाची ताकद. पुणे जिल्ह्यातला सगळा मराठा, पुणे जिल्हा शब्द वापरलाय मी, कारण त्यांच्या 2 विभाग आहेत, शिरूर वेगळा, बारामती वेगळा. सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र राहायचे एका जागा. इतक्या लाखात दिसला पाहिजे पुणे जिल्ह्यातला. हे कामाला जाणारा जायचं नाही. मराठवाड्यातले मरणाचे पोर आहेत तिथं गेलेले. सगळ्यांनी कंपनीला रजा द्या. 11 तारीख आहे त्या दिवशी पुण्याची. एकानं सुद्धा घरी थांबायचं नाही. आणि शहरातल्या मराठ्यांनी, माता मावळ्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा, गरीब मराठ्यांनी, कामगार मराठ्यांनी, व्यवसाय असणाऱ्या कंपन्याच्या मराठ्यांनी, शिक्षक मराठा, वकील मराठा, डॉक्टर मराठा,
बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असणारे, छोटे मोठे मिस्त्री, हमाली करणारे, रिक्षा चालवणारे, टेम्पो जिपा चालवणारे, ट्रक ट्रॅक्टर चालवणारे, पुणे शहरातले किंवा प्रत्येक जिल्ह्यातले म्हणतोय मी, यांनी सगळ्यांनी एक दिवस कामं बाजूला सोडायचे आणि एका जागेवर सगळ्यांनी एकजूट दाखवायची, शहरातल्या सह ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी. त्यानंतर नगर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सुद्धा तसंच, शहरातल्या मराठ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवायचे, कुलपा लावायचे घराला, सहकुटुंब रॅली सहभागी व्हायचं आणि जिल्ह्यातल्या सुद्धा काही मराठ्यांनी पक्ष करीत बसायचा नाही. जात आणि जातीच्या पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी बाहेर पडायचं, अजिबात दबाव घ्यायचा नाही कोणाचा, कोणत्या नेत्या फित्याला अजिबात घ्यायचं नाही, जाऊ नका म्हणलं तरी. आणि जे जाऊ नका म्हणला ना त्याचं नाव सांगा सोशल मीडियावर आम्हाला, मग महाराष्ट्रातले पोरं कसं करतात त्यांना बघा. त्याला जो जाऊ नको म्हणून नेता तो पाडाच म्हणून समजायचा. नाशिकच्या मराठ्यांनी सुद्धा, नाशिक जिल्ह्यातल्या एकाही मराठ्यानं तालुक्यातल्या सहकुटुंब नाशिक शहरात यायचंय, एकजूट दाखवा. हो, ते येवल्याचा मुसोबाला येडव करतोय, त्याला एवढी बार शेंदूर लावा, चष्म्याला लावू नका, त्याला पुढचं दिसून द्या, नाही ते दुसऱ्याला गाडी मागून ठोकीन गाडी एखाद्याची, त्याला राहून द्या तेवढा चष्म्यातून दिसायला की. इतकं ताकदीने ना नाशिक जिल्ह्याची पाठ थोपडली पाहिजे, मराठीची नाशिक जिल्ह्यातल्या पाठ महाराष्ट्रात थोपडल्या पाहिजे एवढ्या ताकदीने. आणि वाहन चालकांकडून भीती व्यक्त, तर बांधकाम विभागानं गांभीर्यानं लक्ष द्यावं, प्रवाशांची मागणी. गोंदियामध्ये नाल्याच्या प्रवाहात विद्यार्थी वाहून गेला, अर्जुनी मोरेगावच्या गौरनगर मधली घटना.